थोडी माहिती करून देतो. आपल्या ब्रँडचं नाव मी बनवलंय सागस नॅचरल ऑर्गॅनिक. माझं 12 वर्ष ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये माझा जॉब झाला. मी ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. त्यानंतर 8 वर्ष बिझनेस करायचा, म्हणजे 3 इडियट पिक्चर बघितला आणि असं वाटतं की बिझनेस करायचा, स्वतःचं काहीतरी पाहिजे. तर तेव्हा मी टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय चालू केला. ओलावरून बंद केला आणि आता 8 वर्ष मी जवळजवळ मिशन केमिकल फ्री या माध्यमातून लोकांना संज्ञान करण्याचा प्रयत्न करतो. मिशन केमिकल फ्री काय आहे आज आपण बघतो. आता आपले मुंडे साहेबांनी भरपूर काही आता दाखवलं तुम्हाला, त्यामुळे म्हणजे मला पण त्याचं सहकार्य झालं आम्हाला की सगळं भेसळयुक्त मिळतंय. वेगवेगळे आपल्याला केमिकल फ्री मिळत नाही, केमिकल सगळ्यामध्ये आहे. आणि दूध वगैरे आम्ही हे 8 वर्ष ओढून सांगतोय की दूध जे मिळतं ते केमिकल फ्री, म्हणजे केमिकल आणि शॅम्पूने पण बनवतात तेवढं असं थोडी दूध बनतं. आणि जे मार्केटमध्ये चांगल्या कंपनीचं दूध जे मिळतं त्याच्यामध्ये पण विटामिन म्हणून पावडर त्याच्यामध्ये प्रोटीन वगैरे भरपूर आहे असं दाखवलं जातं. तर ते आज आपल्याला मुंडे साहेबांनी दाखवलं, तर त्याच्यावर आपण काम करतोय. त्याच्या ही पृथ्वी अशी जी आहे हिरवीगार किंवा निसर्ग सौंदर्य पृथ्वी आहे ती अशी आता दिसत नाही. जसं मगाशी एक दादा बोलले की आज कचऱ्यांचं एवढं डोंगर झालेलं आहे, तर आपण फक्त हेल्दी वस्तू देत नाही, प्युअर एअर, प्युअर वॉटर आणि प्युअर फूड देण्याचा पण प्रयत्न करतोय आणि आपल्या पुढच्या भविष्याच्या पिढीला चांगली पृथ्वी देण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट. आता प्रॉब्लेम्स जे येत आहेत इंडियामध्ये ते कशामध्ये येत आहेत. एक तर आपल्याला हेल्दी फूड आता मिळत नाही पहिल्यासारखं. त्यानंतर पाणी आहे ते त्या लेवलचं मिळत नाही, जसं पीएच असतं, टीडीएस असतं पाण्याला, भरपूर गोष्टी असतात पाणी चेक करायला, तर तेवढा मिळत नाही. त्याचबरोबर आपल्याला एअर, पाणी, हवा आज सगळीकडे माहिती आहे की अशुद्ध आहे. आपल्याला तेवढी हवा चांगली पाहिजे तेवढी मिळत नाही. फुफ्फुसाचे आजार वाढले आणि त्यामुळे काय होतं, हेल्थ कॉस्ट वाढले. आता बाहेरच्या देशात आहे ना इन्शुरन्स वगैरे तर काढतात, पण त्याचबरोबर आपल्या हेल्थवर एक खर्च असतो, पण तो 0.5 पण आपल्या इंडियामध्ये होत नाही आपल्या हेल्थ चांगली राहण्यासाठी. नेक्स्ट. केमिकल लाईफस्टाईल मध्ये काय काय आहे की आपण जे डेली यूज प्रोडक्ट वापरतोय त्यामध्ये जे हार्मफुल केमिकल्स आहेत ते आहेत. आपण फळं भाज्या मार्केटमध्ये आणतोय त्याच्यावर केमिकलचा शिडकाव केला जातो. ते जे केमिकल्स आहेत ते इनडायरेक्टली आपल्या शरीरामध्ये जात आहेत. आणि आपण जे एअर, हवा त्याचं सांगितलं आपण केमिकल हाऊस होल्ड प्रोडक्ट, म्हणजे ह्या गोष्टी मगाशी सांगितलेल्या गोष्टी झाल्यानंतर आपण जे डेली यूज प्रोडक्ट घरामध्ये वापरतोय, टूथपेस्ट पासून टॉयलेट क्लीनरपर्यंत, त्यामध्ये जे हार्मफुल केमिकल्स आहेत ते आपल्या शरीरात विदिन 26 सेकंद आपल्या शरीरात जातात. उदाहरणार्थ टूथपेस्ट केली तुम्ही तर ते जे केमिकल्स आहेत तर ते आपल्या शरीरात जातात. आता लोक काय बोलतात की आम्ही टूथपेस्ट थोडी गिळतोय, पण तिथे लाळ ग्रंथी असते. आपल्याला हार्ट अटॅक आला, पॅरालिसिसचा अटॅक आला तर आपल्याला एक गोळी दिली जाते सॉर्बेटेक म्हणून, ती जिभेखाली ठेवायला सांगतात, ती गिळायला नाही सांगत. गिळायला तोपर्यंत माणूस निघून जाईल, कारण अर्धाच लागेल ती डायजेस्ट व्हायला. तर तसंच आपण जे टूथपेस्ट वापरतोय, कोलगेट असेल किंवा इतर मार्केटमधल्या कंपन्या, तर त्यामध्ये जे हार्मफुल केमिकल्स आहेत, सोडियम लॉरेट सल्फेट आहे, ते फक्त फेस टाकलं जातं. टॉयलेट क्लीनर पण तेच असतं आणि टूथपेस्ट मध्ये पण तेच असतं. फ्लोराईड आहे, ट्रायकोसिन आहे, तर अशा प्रकारचे केमिकल्स विदिन 26 सेकंद आपल्या बॉडीमध्ये जातात. लेडीज आहेत भरपूर, त्याच्यामध्ये आपण भांडी घासतं लिक्विड आहे, कपडे धुवायचं लिक्विड आहे, किंवा आपण आंघोळ पण करतो कुठल्या ना कुठल्या साबणाने, ते पण विदिन 26 सेकंद आपले केमिकल आपल्या शरीरात जाते. हे काही पेपरचे कटआउट आहेत, म्हणजे मी तर सांगतोय पण तुम्हाला गुगल आणि ऑनलाईन पण सगळं मिळतील आणि भरपूर युट्यूब सध्या केमिकल फ्री मिशनच्या माध्यमातून किंवा त्या बाबतीत बोलतात. शेतीमध्ये केमिकल टाकल्यामुळे काय प्रॉब्लेम झाले, विदाउट केमिकल काय प्रॉब्लेम झाले, त्यानंतर बॅक्टेरिया या सर्दी खोकला झाला 15 दिवस जाते, डॉक्टरकडे पण तुम्ही गेला तर 7 दिवस तरी लागतील बरं व्हायला. तर हे आजारांचं प्रमाण वाढत चाललंय. आज पहिलं कसं होतं 40 आली की काय बोलायचे की आता तू काय ना काय हेल्थ प्रॉब्लेम येते तर तुझी तब्येत सांभाळ. पण आजकाल काय झालं की 2 वर्षाच्या मुलाला डायबिटीज, 8 वर्षाच्या मुलाला कॅन्सर आणि 15 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतं. शाळेमध्ये ते बॅग घेऊन पडतंय. नेक्स्ट. आज आपल्या शरीरामध्ये जे आपल्याला पाहिजे ते मिळत नाही, जसं प्रोटीन्स आहेत, मल्टीव्हिटॅमिन्स आहेत, किंवा आपण जे पाणी पितो त्याचा पीएच मेंटेन नाही, टीडीएस मेंटेन नाही. यात आम्ही पाणी पूर्ण म्हणजे आता मुंबईमध्ये जरी चेक केलं तर 4, 5, 6 पीएचच पाणी आपल्याला मिळते. आपल्या रक्ताचं पीएच आहे 7.3, तर त्याच्या वरचं पाणी आपल्याला पाहिजे. पहिलं गावी मिळायचं, आपल्याला नदी झऱ्यांचं पाणी मिळायचं. तर आपल्याकडे फोरवेल म्हणून एक वॉटर म्हणजे इनहायझर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 9 आणि 10 पीएचचं पाणी मिळतं. आजकाल
म्हणजे आपल्या जेवणामध्ये जे पोषक तत्व कमी आहे त्याच्याबद्दल सांगितलं ते झालं आपलं. भारतामध्ये स्वास्थ्य संकट म्हणजे 25 जुनं आहे पण 26 आले तर ते वाढतच चाललंय. याच्यामध्ये डायबिटीज 8.9 वयस्कर लोकांना झालेलं आहे. बरं, डायबिटीज किती प्रकारचे असतात तर आपल्याला 2 प्रकारचा डायबिटीज माहिती आहे, पण डायबिटीज पण 4 प्रकारचे आहे. काही पेशंट मला फोन करतात की गुडघेदुखी होते, पण त्यांना माहिती नसतं गुडघेदुखी किती प्रकारची आहे. गुडघेदुखी पण 4 प्रकारची येते. पायल्सचे प्रकार आहेत ते पण 2-4 प्रकारचे येतात. तर लेडीजचे प्रॉब्लेम पीसीओडी आणि पीसीओएस याच्यामध्ये पण बऱ्याच महिलांना त्रास असतो, याच्यामधून आपण सोल्युशन देतो. एक पॅम्पलेट ठेवलं मी या प्रकारचं प्रक्रिया टेबलवरती. त्याच्यावर आपण काय काय करतो ते दिलंय, कुठल्या कुठल्या आजारावर आपण सोल्युशन देतो ते दिलंय. त्यानंतर मोटापा आहे, हृदयरोग आहे, थायरॉइड आहे, गठिया, कॅन्सर त्याच्यावरती आपण काम करतो. आता हे काम आपण कसं करतो? काही आयुर्वेदिक असतं, आपण आयुर्वेदिक तर आहोतच, ऑर्गॅनिक प्रोडक्ट देतो, बरोबर आहे. पण काम कुठल्या मार्गाने करतो तर आपण मायक्रोबायोमच्या सहाय्याने आपण हे आजार बरे करण्याचे प्रयत्न करतो. गट मायक्रोबायोम म्हणजे काय? आपल्या आतड्यांमध्ये 2 प्रकारचे बॅक्टेरिया असतात, एक गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया. बॅड बॅक्टेरिया वाढले तर आपण आजारी पडतो, गुड बॅक्टेरिया योग्य प्रमाणात राहिले तर आपण आजारी पडत नाही. तर त्याच्यावरती आपण काम करतो. नेक्स्ट, आजारी पडण्याची कारणं दिली आहेत. प्रोसेस फूड, गोळ्या, औषधं म्हणजे केमिकल आपल्याला म्हणजे काय म्हणतो आपण केमिस्ट्रीची गोळ्या आहेत म्हणजे ॲलोपॅथीच्या. त्यानंतर पुअर स्लीप, आजकाल झोप येत नाही आपल्याला. अल्कोहोल, स्मोकिंग, आर्टिफिशियल स्वीटनेस, त्यानंतर क्रोनिक स्ट्रेस म्हणजे कामाचा वगैरे स्ट्रेस असतो. ह्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जो मायक्रोगट आपला आहे तो डॅमेज व्हायला सुरुवात होते. नेक्स्ट झालं, याचे इम्पॅक्ट आहेत ना आपल्या एवढ्या अवयवांवर होतात. किडनी, लिव्हर, त्यानंतर फुफ्फुस आहेत, जे आपली इन्फर्टिलिटी आहे, ह्या बऱ्याचशा आजारा म्हणजे आपले जे बॉडीचे अवयव आहेत त्याच्यावरती होतात. आता लोकांना माहिती आहे की आपला अवयव हार्ट हा मेन अवयव आहे, पण आपला जो मेन अवयव आहे तो लिव्हर आहे. लिव्हरला कट केलं तरी तो पुन्हा वाढायला चालू होतो. तर लिव्हर जवळजवळ 527 प्रकारची काम करतो. आणि जर तुमचं लिव्हर चांगलं असेल तर तुम्ही हेल्दी राहू शकता. आणि दुसरं गट म्हणजे पोट आपला आतडी. तर आज लिव्हर जे आहे ते आज 80% लोकांचा फॅटी लिव्हर येईल. जर चेक केलं तर तुम्हाला आपण ते आढळेल. आपल्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहेत? आपल्याकडे एनर्जी प्रो एक ब्रँड आहे. एनर्जी प्रो म्हणजे जिम सप्लिमेंट. आज आपण सप्लिमेंट वापरतो, जिम मध्ये जातात, आपण मुलं जातात, आपण जातो. आणि आजकाल कसं झालं, ऑनलाईन जग आल्यामुळे ऑनलाईनवर आपण सर्च करतो आणि लगेच ते बुक करतो कमी प्राइस बघून. पण जे जिम सप्लिमेंट आहेत त्यामध्ये स्टिरॉइड मिक्स असतात, केमिकल्स असतात हार्मफुल, ते बॉडीला डिस्ट्रॉय करतात, आपल्या किडन्या, लिव्हर फेल करतात. त्यानंतर आपल्याकडे फार्मर्ससाठी ऑर्गॅनिक खतं आहेत, जे आपण ऑर्गॅनिक शेती करू शकतो त्या माध्यमातून. त्याचबरोबर हर्ब्स अँड मिल्क्स हा एक कॉस्मेटिक रेंजचा ब्रँड आहे आपला. त्याच्यामध्ये आपण केमिकल फ्री कॉस्मेटिक रेंज म्हणजे काही क्रीम्स आहेत, सनक्रीम, डे क्रीम, फेस वॉश आहेत, साबण आहे, तेल, शॅम्पू आहे. त्याच्यामध्ये एक उदाहरण देतो. परवा एक व्हिडिओ मी फेसबुकवर बघितला. एका लेडीजने कुठल्या तरी मार्टमध्ये तो व्हिडिओ बनवला होता. पॅराशूट तेल आपण लहानपणापासून वापरतो, बरोबर आहे. तर त्यामध्ये पॅराशूट तेलामध्ये खोबरेल तेल किती असेल? कोणाला काय आयडिया? लगेच सांगायला कमी 18% फक्त खोबरेल तेल आहे आणि बाकी मिनरल